नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजचा व्हिडिओ जो आहे तो एम टेकच्या स्टुडंटसाठी आहे. तर स्टुडंटचं आज 26 तारीख आहे. आजच्या दिवशी लास्ट डेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी. जर विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन झालं असेल आणि व्हेरिफिकेशन इनकम्प्लीट असेल, तर तुम्ही आजच करून घ्यायचं आहे. आता तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं? तर तुमचा फॉर्म आहे. ओके. तर या फॉर्ममध्ये इथे बघा, ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस रेडमध्ये दिसते. युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय एस सी म्हणजे स्क्रुटिनी सेंटर. नंबर दिलेला आहे. हा कधी झाला आहे ते पण या ठिकाणी दिलेला आहे. 22 जुलैला या स्टुडंटचं झालेलं आहे ऑलरेडी. ओके. याच्यावरनं समजतं, किंवा तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली ॲक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन जे आहे ना याच्यावरती क्लिक करू शकता. आणि इथे जाऊन व्हर्जन जर तुमचं चेंज झालं असेल, सपोज 1चं 2 झालं असेल, तर या ठिकाणी 2 येतील. तुम्ही जेवढ्या वेळेस चेंज केले असतील फॉर्ममध्ये तेवढे व्हर्जन या ठिकाणी येतात. आता याच्यावरती जर क्लिक केलं आपण, तर डायरेक्टली या ठिकाणी येतं की बघा, इथे या ठिकाणी स्टुडंटची साईन, इथे सील अँड सिग्नेचर ऑफ इश्युइंग एस सी ऑफिसर है ना. तर ज्या ठिकाणी एस सी सेंटर आहे त्यांचं इथे कन्फर्म बाय सेंटरचा नंबर येतो, प्लस या ठिकाणी सील अँड सिग्नेचर आलेलं असतं ॲक्नॉलेजमेंटवरती. ओके. आता जे विद्यार्थी ई स्क्रुटिनी करतायत त्यांना या ठिकाणी साईन आणि स्टॅम्पची गरज नाही पडत. ओके. जे विद्यार्थी फिजिकल स्क्रुटिनी करतील त्यांना मात्र या ठिकाणी सील आणि साईन लागेल. आता या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सिम्पली हे जे आहे हे ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट, हे तुमची व्हेरिफिकेशनची प्रिंट असेल. ओके. तर चेक करून घ्या तुमचं झालेलं आहे की नाही. जर झालेलं नसेल तर तुम्हाला आज एफर्ट घ्यायचे आहेत. आज 5 वाजेपर्यंत तुम्हाला ते करता येईल, है ना. त्याच्या अगोदरच तुम्ही हे करायचा प्रयत्न करा आणि तुमचा फॉर्म कंप्लीट करून घ्या. अदरवाईज तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर फेकले जाल आणि तुम्ही फक्त मॅनेजमेंट राऊंडसाठी इलिजिबल राहाल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल करून घ्या. त्याच्यामध्ये एम टेक रिलेटेड अपडेट्स येत राहतात. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.